श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे काही 15 एप्रिल 2024 जे काही करंट अफेअर आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. शेवटपर्यंत पहा. कोणती एक्झाम देत असाल तर तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. पहा, पहिला प्रश्न. अलीकडेच डस्ट लीक हा सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे? पर्याय आहे रशिया, बांगलादेश, उझबेकिस्तान आणि इराण. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उझबेकिस्तान. या ठिकाणी पहा, हे कधी आयोजित करण्यात येणार आहे? 15 ते 28 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. हे संस्करण शर्यत हे 5वे संस्करण आहे. पहिले संस्करण हे 2019मध्ये झालेलं आहे आणि उझबेकिस्तानमध्ये ते आयोजित करण्यात आलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, युद्ध अभ्यास सराव जे काही असतील 2024मधली जे काही महत्त्वाचं आहे ते आपण या ठिकाणी लगेच रिव्हिजन करूया. या ठिकाणी पहा, डस्ट लीक हा भारत आणि उझबेकिस्तानच्या दरम्यानचा युद्ध अभ्यास आहे. दोस्ती 16 हा भारत, मालदीव आणि श्रीलंका या तिघांमध्ये आहे. ट्रायलेट 2024 हा भारत, मोजांबिक, तंजानियाच्या दरम्यानचा आहे. टायगर ट्रम्प 2024 हा भारत आणि अमेरिकेच्या दरम्यानचा हा युद्धाभ्यास आहे. लमिते 2024 हा भारत आणि सेशल्सच्या दरम्यानचा आहे. भारत शक्ती हा भारतीय सेनेचा हा युद्ध सराव आहे. सी डिफेंडर्स 2024 हा भारत आणि अमेरिकेच्या दरम्यानचा युद्ध सराव आहे. मैत्री युद्धाभ्यास हा भारत आणि थायलंड दरम्यान आहे. एक्स अयुत्या हा भारत आणि थायलंडच्या दरम्यानचा आहे. त्याचप्रमाणे पहा, डेझर्ट सायक्लोन 2024 हा भारत आणि UAEच्या दरम्यानचा आहे. डेझर्ट फ्लॅग हा भारत आणि UAEच्या दरम्यान आहे. जाहीद तलवार हा भारत आणि UAEच्या दरम्यान आहे. ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्जियन हा बहुराष्ट्रीय अभ्यास आहे. लाल समुद्राच्या सेफ्टीच्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. विनबॅक्स 23 हा भारत आणि व्हिएतनामच्या दरम्यानचा आहे. सूर्यकिरण हा भारत आणि नेपाळच्या दरम्यान झालेला आहे. ऑस्ट्रेलियन 23 हा ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या दरम्यानचा हा युद्धाभ्यास आहे. एक संप्रीती हा भारत आणि बांगलादेशच्या दरम्यानचा युद्धाभ्यास आहे आणि हा मेघालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पहा, युद्धाभ्यास 2023 हा भारत आणि अमेरिकेच्या दरम्यानचा आहे. आशियन लष्करी सराव हा आशियाचे 10 सदस्य देशांच्या दरम्यानचा आहे. ब्राईट स्टार 23 हा भारत, अमेरिका, कतार, सौदी अरब, मिस्र आणि ग्रीस हे सर्व देश यामध्ये सामील आहेत. नुकताच आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर 12 एप्रिल रोजी साजरा करण्यात आलेला आहे. आता याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या 7 एप्रिल 2011च्या ठरावात 12 एप्रिल हा आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. 4 ऑक्टोबर 1957 रोजी पहिला मानवनिर्मित पृथ्वी उपग्रह स्पुतनिक 1 हा बाह्य अवकाशात सोडण्यात आलेला होता. हा अतिशय महत्त्वाचा आहे, पहिला पृथ्वी उपग्रह स्पुतनिक 1, ज्यामुळे अवकाश संशोधनाचा मार्ग खुला झालेला होता. 12 एप्रिल 1961 रोजी युरी गागरिन हा पृथ्वीभोवती फिरणारा पहिला मानव बनलेला आहे. बघा, युरी गागरिन अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा. पण नुकत्याच जाहीर झालेल्या वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2024मध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे? रशिया हा अव्वल स्थानी आहे. बघा, 1 नंबरला रशिया आहे, 2 नंबरला युक्रेन आहे, 3 नंबरला चीन आहे आणि 10व्या नंबरला भारत आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. भारतातून EV निर्यात करणारी पहिली बहुराष्ट्रीय कंपनी कोणती आहे? तर सिट्रोन ही पहिली कंपनी आहे. म्हणजेच काही इलेक्ट्रिक व्हेकलच्या बाबतीचं आहे हा प्रश्न. अलीकडेच कोणत्या देशाने प्रथमच सी डोम संरक्षण प्रणाली सुरू केलेली आहे? इस्रायलने ही प्रणाली सुरू केलेली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024मध्ये अभियांत्रिकी श्रेणीमध्ये IIT बॉम्बेचे स्थान कितवे आहे? तर हे 45वे स्थान आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे हा प्रश्न. ब्रिटनच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पहा, लिंडी कॅमरॉन यांची ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, राजदूत आणि उच्चायुक्त यांच्यामध्ये काय महत्त्वाचा फरक आहे या ठिकाणी पाहूया. राजदूत आणि उच्चायुक्त ही भारत सरकारमध्ये अत्यंत प्रतिष्ठित पदे आहेत आणि दोघेही IFS अधिकारी म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात करत असतात. लक्षात ठेवा. राजदूत आणि उच्चायुक्त यांच्यातील महत्त्वाचा फरक असा आहे की राजदूत नॉन कॉमनवेल्थ राष्ट्रांना नियुक्त केले जातात, तर उच्चायुक्त हे राष्ट्रकुल राष्ट्रांना नियुक्त केले जातात. महत्त्वाचा पॉईंट आहे. आता विद्यार्थी मित्र बघा, जे काही महत्त्वाचे राजदूत म्हणजेच काय उच्चायुक्त कोण आहेत ते या ठिकाणी पाहूया. लिंडी कॅमरॉन हे भारतामध्ये आहेत, पण कुठील ब्रिटनचे आहेत हे लक्षात ठेवा. आणि इतर जे काही राजदूत असतील ते भारताचे बाहेरच्या देशामध्ये असणारे राजदूत आहेत. सीताराम मीना हे नायजर या देशामधले भारताचे राजदूत आहेत. अभय ठाकूर हे म्यानमारमधील आहेत. T. आर्मस्ट्रॉंग चांगसन हे क्युबामध्ये आहेत.
विनय कुमार हे रशियामध्ये आहेत. संतोष झा हे श्रीलंकामध्ये आहेत. रॉबर्ट शेट किटॉक हे मोझाम्बिक गणराज्यामध्ये आहेत. सौरभ कुमार हे बेल्जियममध्ये आहेत. मृदुल कुमार हे लिंक्टेन्स्टीन या देशामध्ये हे भारताचे राजदूत. नुकतीच US इंडियाने स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरमचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तरुण बजाज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अलीकडेच कोणत्या देशात फोनपेच्या ई-सेवाने UPIचा प्रचार करण्यासाठी चेन पोखरणसोबत भागीदारी केलेली आहे? नेपाळ. आता फोनपेबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. फोनपेची स्थापना कधी झाली? 2015मध्ये. मुख्यालय बेंगलोर या ठिकाणी आहे. संस्थापक समीर निगम हे आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, आताचा हा शेवटचा प्रश्न पाहूया. कोणत्या IIT संस्थेने रोग ट्रॅकिंगसाठी नॅनो सेन्सरचे अनावरण केलेलं आहे? IIT जोधपूरने. विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर ती सर्वांनी पाहून घ्यायचं आहे आणि तुम्हाला PDF सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता.